थंडीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या लक्षात येतो तो म्हणजे एक पदार्थ खमंग भाजलेले थालीपीठ. आता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या डाळींचा वापर करून भाजणी तयार करून ठेवतो. म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला थालीपीठ तयार करायचे असले तर ही भाजणी आपल्याला उपयोगी पडते. तर आज आपण अशाच प्रकारे भाजणी तयार करूया. चला तर मग आपण भाजणी काढायला सुरुवात करूया. इथे 1 वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे. तसेच 1 वाटी भरून गहू घेतलेले आहेत. आपल्याला इथे ज्वारी देखील आपण वापरणार आहोत. तर 1 सपाट वाटी भरून इथे मी ज्वारी घेतलेली आहे. तसंच बाजरी इथे 1 वाटी भरून आपण घेतलेली आहे. आपण मूग इथे 1 वाटी भरून घेतलेले आहेत. तुम्ही इथे डाळीचा देखील वापर करू शकता. आता 1 वाटी भरून इथे तांदूळ घेतलेले आहेत. तसेच लहान वाटी आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे. आणि आपण इथे धने, जिरे तसंच ओवा इथे आपण चवीसाठी घेतलेला आहे. तर ओवा आपण इथे अर्धी वाटीच वापरलेला आहे. आता यामधली एखाद दोन डाळ तुमच्याकडे नसली तरी देखील तुम्ही ही भाजणी तयार करू शकता. आता आणि धने, जिरे याचं देखील प्रमाण कमी अधिक ठेवलं तरीही चालेल. म्हणजे कुठलीच भाजणी तुम्ही जर कमी अधिक ठेवली तरीही चालेल. आता घेतलेलं सर्व साहित्य आपण एका जाड तळाच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल तर सर्व साहित्य आपण एकसाथच का भाजणार आहोत? कारण एखाद दोन पदार्थाला कमी जास्त अधिक वेळ लागू शकतो. पण आता आपल्याला ही भाजणी तयार करत असताना सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे की आपल्याला जरीही आपण खमंग भाजणी म्हणत असलो तरीही आपल्याला ही जास्त भाजायची नाही. कारण तुम्ही जर जास्त ही भाजणी भाजली तर यामधील चिकटावा हा कमी होतो आणि तुमचे जे थालीपीठ आहेत ते थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे देखील पडू शकतात किंवा तुम्ही जेव्हा भाजत असता तेव्हा देखील त्यामध्ये चिकटावा हा राहत नाही. यासाठीच आपल्याला ही भाजणी जास्त भाजायची नाही. आता इथे आपण 5 मिनटं ही भाजणी भाजली तरीही चालेल. म्हणजे हातात तुम्हाला मी दाखवते. आपल्याला याचा चटका लागेपर्यंतच ही भाजायची आहे. म्हणजे आता आपण हात लावला, जर तुम्हाला ही सोसवत असेल तर ही भाजणी आपण भाजायची आणि जेव्हा तिचा चटका बसतो हाताला तेव्हा थांबून घ्यायचं हे भाजायचं. तर आता आपण हे 5 ते 7 मिनिटात आरामात आपली ही भाजणी भाजणं होतं. आता आपण ताटात ही भाजणी न काढता यावर एक कापड टाकूयात आणि त्यावर ही भाजणी टाकून घेऊयात. म्हणजे भाजणी ही ओलसर होणार नाही आणि आपल्याला ही गार करून मग गिरणीमधून दळून आणायची आहे. आता दळण आणत असताना देखील एक लक्षात ठेवायचं आहे की जास्त आपल्याला हे सरसरीत असं दळून आणायचं नाही. कारण त्यामुळे जी थालीपीठं आहेत ते कडक होऊ शकतात. तर इथे ही जी भाजणी आहे ती माझी आता गार झालेली आहे. तर आता ही दळूनसुद्धा घेऊयात. तर इथे बघा ही मी घरीच दळून घेतलेली आहे. तर आता हाताने सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे की पीठ कशा प्रकारे असायला पाहिजे. तर इथे बघू शकता हे अशा प्रकारे मी दळून घेतलेलं आहे. म्हणजेच आपण जे बेसन पीठ दळून आणतो अगदी तसंच दळून घेतलं तरीही चालेल. आता आपण याचे थालीपीठसुद्धा तयार करून घेऊया. तर आता जे साहित्य लागणार आहे थालीपीठासाठी ते सुद्धा बघून घेऊया. वाटण तयार करताना इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि इथे कोथिंबिरीच्या काड्या देखील आपण वापरलेल्या आहेत. तसंच 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आणि कोथिंबीर. आता वाटण तयार करताना यामध्ये सर्वात आधी आपल्याला लसूण, आलं तसंच हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या काड्या देखील टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. तर इथे आपण हे वाटण आता तयार करून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला घेतलेला कांदा टाकायचा आहे. आता कांदा टाकल्यानंतर यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण तयार केलेलं वाटण देखील टाकून घेतलेलं आहे. मिरचीचा अंदाज तुमच्या म्हणजे तिखट खाण्याच्या चवीप्रमाणे कमी अधिक तुम्ही ठेवू शकता. आता यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेणार आहे. टाकलेलं सर्व साहित्य आता आपल्याला हाताने एकसारखं असं तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण प्रमाणासाठी वाटीने पीठ मोजून घेणार आहोत. तर इथे मी 2 वाटी भरून एवढं हे भाजणी घेणार आहे. तर या 2 वाटीमध्ये आपले 3 थालीपीठं आरामात तयार होतात. कारण इथे आपण कांदासुद्धा घेतलेला आहे. तर आता आपण इथे यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर तसंच चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे टाकलेलं पूर्ण साहित्य हाताने मिक्स करून घेऊया. तर त्याआधी त्यामध्ये आपण तीळसुद्धा घालून घेऊया. आता एक महत्त्वाची टीप, तुम्हाला जर थांबून थालीपीठं तयार करायची असतील
तर आपण हे जे पीठ मळून घेत आहोत तर ते थोडं घट्टसर मळून घ्यायचं, म्हणजे कांदा टाकल्यामुळे याला पाणी सुटलं जातं आणि तुम्हाला वेळेवर जर ही थालीपीठं तयार करायची असतील तर मग मात्र थोडा सैलसर असा हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे, अगदी भाकरीच्या पिठासारखा. कारण त्यामुळे थालीपीठ जास्त कडक तयार होत नाहीत आणि अगदी आपण ज्याप्रमाणे भाकरीचा गोळा तयार करतो अगदी तसाच हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. तर इथे आपण पूर्ण आपला हा गोळा तयार झाल्यानंतर याचे थालीपीठं तयार करायला घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता पोळपाटावर मी एक ओला कापड करून घेतलेला आहे आणि तसंच एका भांड्यामध्ये हाताला लावून घेण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर पाहिजे तुम्हाला तेवढा यामधला गोळा काढून घ्यायचा आणि याचं पातळ असं छान थालीपीठ तयार करून घ्यायचं. तर इथे गोळा तुम्ही बघू शकता मी हातावर घेऊन घेतलेला आहे आणि हात छान आपल्याला ओला करून हे थालीपीठ हाताने छान असं थापून घ्यायचं आहे. अगदी बोटाने छान असं प्रेस करून हे थालीपीठ आपल्याला पुढे सरकवत न्यायचं आहे. म्हणजे छान गोल गरगरीत असं हे थालीपीठ तयार होतं आणि याच्या कडा हाताने अधूनमधून आपल्याला छान अशा दाब देऊन दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे कडासुद्धा छान अशा तुमच्या तयार होतील. अजिबातही त्या कडा उरल्या जाणार नाहीत किंवा तुटणारसुद्धा नाहीत. तर इथे बघू शकता मी ज्याप्रमाणे हे थालीपीठ पुढे सरकवत आहे अगदी तसंच तुम्हाला हे तयार करायचं आहे. आणि थालीपीठ तयार करत असताना छान पातळसं हे तयार करायचं आणि गरमागरमच हे खायला घ्यायचं. तर बघू शकता किती छान गोल असं हे तयार झालेलं आहे. आता मधात आपण याला असे होलसुद्धा करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी 5 असे तयार केलेले आहेत होल, म्हणजे यामध्ये आपण तेल भाजताना सोडणार आहोत. तर तवा आधीच छान गरम करून घेतलेला होता. त्याला सुरुवातीलाच, कारण पहिलंच थालीपीठ असल्यामुळे याला आपण तेल लावून घेणार आहोत, कारण ते तव्याला मग चिटकणार नाही. तर आता हातावर बघा घेतानासुद्धा एक पूर्ण आपण हातावर हे घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे टाकायचं. म्हणजे ज्यांना जे नवीन करणारे असतील त्यांनासुद्धा ही एक सोपी पद्धत आहे. तर यामध्ये आपण जे होल तयार केलेले होते त्यामध्ये तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आता तेल टाकल्यामुळे जे थालीपीठ आहे छान खमंग असं भाजल्या जाईल आणि आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे वाफेमुळे थालीपीठ लगेच आपलं हे भाजल्या जाईल. 2 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून बघूया. तर बघू शकता वरून छान असं कोरडं आपलं हे थालीपीठ झालेलं आहे. म्हणजेच आता आपण हे पलटवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे छान यावर स्पॉट आल्यानंतर हे थालीपीठ खायला खूप छान लागतं. म्हणजे सोनेरी डाग यावर छान येतील तेव्हा हे थालीपीठ छान असं खमंग तयार होईल. तर परत एकदा आपण यावर तेल टाकून घेणार आहोत, कारण हे आपलं पहिलंच थालीपीठ असल्यामुळे आता यावर आपण झाकण परत एकदा ठेवून घेणार आहोत आणि हे छान शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. मंडळी, तुम्हाला ही भाजणी आणि थालीपीठ कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.